भूतं असतात की नसतात माहीत नाही, पण माझ्यातलं एक भूत ना रात्री 12 वाजताच जागं होतं. नमस्कार, मी आहे स्नेहा आणि मी पीजीमध्ये राहते. मला माहिती आहे ही वाईट सवय आहे, पण मी उत्कृष्ट काम फक्त रात्री 12 नंतरच करू शकते. एकतर ती व्हिडिओची स्क्रिप्ट लिहिणं असो, नाहीतर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या फंक्शनसाठी ट्राय केलेला ड्रेस असो. आणि अशाच एका शनिवारी ऑफिसवरून येऊन 2 तास रील स्क्रोल केल्यानंतर चक्क 12च्या ठोक्याला माझ्या अंगात रूम साफ करायचं भूत जागं झालंय. आणि रूममेटनेही बोर होतंय म्हणून तू साफ कर, मी तुझ्यासोबत गप्पा मारते असं सांगून मोटिवेशन दिलं. सगळं सामान बाहेर काढल्यानंतर जाम टेन्शनच आलं होतं, पण मोकळी साफ झालेली खोली मनाला शांत करत होती. त्या बाहेर काढलेल्या सामानामध्ये अशा बऱ्याच गोष्टी होत्या ज्यांचा काहीच उपयोग नव्हता, पण केव्हा तरी लागतील म्हणून ठेवल्या होत्या. पण यावेळी ना मी सगळं फेकून दिलं. माझ्यासाठी साफसफाई एक थेरपी आहे आणि त्या फेकून दिलेल्या गोष्टी गरज नसलेले डोक्याला त्रास देणारे विचार आहेत. माझी प्रत्येक नवीन सुरुवात ही अशाच एका साफसफाईने होते, मनाच्या पण आणि रूमच्या पण. त्या दिवशी ही मोहीम फत्ते करायला मला चक्क 3 वाजले. प्रचंड थकून गेली होती, पण सुट्टीचा रविवार वाचला याचा वेगळाच आनंद होता. आता एवढा लेट झोपून पण मला 8:30ला जाग आली. आज पूर्ण दिवस आराम करायचा ठरवला. तेवढ्यात आईने दिलेल्या घावण्याच्या पिठाची आठवण आली. थोडं रूममेटला ट्रेन केलं आणि तिच्याकडून घावण्यानी मस्त चहा बनवून घेतला. मस्त कोरा चहा, गरमागरम आणि काही तुटलेले घावणे आणि माझ्या रूममेटसोबत गॅलरीमध्ये बसून माझ्या सुट्टीची सुरुवात केली.